यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राज्यामध्ये पुढील 5 दिवस जे आहे विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्ह्यानुसार जे आहे पुढील 4 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज असेल, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीटची शक्यता असेल, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आज आहे 31 मार्च 2025 रोजी। आज राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे संपूर्ण माहिती बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला समजेल की आज सकाळपासूनच कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाला पोषक असं वातावरण तयार झालेलं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये विजेच्या गडगडाटासह जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे, संपूर्ण माहिती बघून घेऊया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 31 मार्च 2025 रोजी 31 मार्च 2025 रोजी राज्याच्या अनेक भागामध्ये आपल्याला विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह अनेक भागामध्ये गारपीट तर अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। यामध्ये बघितलं तर धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, त्याचबरोबर सोलापूर, ठाणे पुणेचा डोंगराळ भाग, रायगड, मुंबई, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि रात्रीच्या वेळेस तुरळक ठिकाणी तुम्हाला भाग बदलत पावसाची शक्यता असणार आहे। हा पाऊस पडत असताना अनेक भागामध्ये तुम्हाला वादळी वारे पाहताना मिळणार आहेत आणि वादळी वाऱ्यासोबत पाऊस सुद्धा तुम्हाला हलक्या स्वरूपाचा या भागामध्ये असणार आहे। त्यानंतर बघितलं तर कोल्हापूरचा डोंगराळ भाग, सिंधुदुर्ग, सांगली, साताराचा डोंगराळ भाग, अहमदनगर, त्याचबरोबर ठाणे असेल, पालघर असेल, नाशिक असेल, नाशिकचा डोंगराळ भाग असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला विजेच्या गडगडाटासह काही ठिकाणी गारपीटची शक्यता असेल, काही ठिकाणी तुम्हाला जोरदार पाऊस सुद्धा पाहायला मिळणार आहे। वादळी वाऱ्याचा जो वेग आहे तो 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाने वाऱ्याचा वेग असणार आहे, त्यामुळे अनेक भागामध्ये तुम्हाला चक्रीवादळासारखी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या येलो अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी मात्र सतर्क राहायचं आहे। त्यानंतर 1 एप्रिल 2025 रोजी विदर्भ सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे। विजेच्या गडगडाटासह हा पाऊस असेल। अनेक भागामध्ये तुम्हाला जे आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे। यामध्ये बघितलं तर सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, या भागामध्ये मात्र तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। विजेचे कडकडाट तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे। त्यानंतर पालघर असेल, मुंबई असेल, या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहेत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल आणि विजेचे कडकडाट तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर कोल्हापूरचा डोंगराळ भाग, सिंधुदुर्ग नंतर सांगली असेल, रत्नागिरी असेल, साताराचा डोंगराळ भाग असेल, पालघर असेल, पुणे असेल, पुणेमध्ये तुम्हाला डोंगराळ भागामध्ये जास्त पाऊस असेल, सिटीमध्ये सुद्धा जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, बीड असेल, ठाणे असेल, पालघर असेल, त्याचबरोबर जालना असेल, वाशिम, अमरावती, बुलढाणा, अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे असेल, नाशिकचा डोंगराळ भाग असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, या भागामध्ये तुम्हाला विजेच्या गडगडाटासह अनेक भागामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। अनेक भागामध्ये विजेच्या गडगडाटासोबत तुम्हाला वादळी वारे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जास्त जो पाऊस असेल तो असेल पुणेचा डोंगराळ भाग असेल, अहिल्यानगर म्हणजे अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, त्याचबरोबर जळगाव आणि नाशिकचा डोंगराळ भाग, या भागामध्ये तुम्हाला जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे। विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह या ठिकाणी तुम्हाला जोरदार पाऊस 1 मार्च 2025 रोजी पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर 2 मार्च 2025 रोजी कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल, या भागामध्ये तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे। सांगली नंतर बघितलं तर सोलापूर असेल, लातूर, धाराशिव, परभणी, जालना, बीड, अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, पुणेचा डोंगराळ भाग, साताराचा डोंगराळ भाग असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक असेल, नाशिकचा डोंगराळ भाग असेल, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव असेल, जालना असेल, या भागामध्ये तुम्हाला विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। धुळे असेल, नंदुरबार असेल,
त्याचबरोबर पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, या भागामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या गडगडाटासह अनेक भागामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर हा पाऊस पडत असताना तुम्हाला विजेची कडकडाट जास्त पाहायला मिळेल. वादळी वारे सुरुवातीला पाहायला मिळेल. त्याचबरोबर पावसासोबत सुद्धा वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर हिंगोली असेल, नांदेड असेल, या भागामध्ये मात्र तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यानंतर बघितलं तर विदर्भामध्ये सुद्धा 2 मार्च रोजी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये गडचिरोली जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे 2 मार्च रोजी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. हा पाऊस तुम्हाला सायंकाळी, मध्यरात्री आणि त्याचबरोबर सकाळी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर बघितलं तर 3 मार्च रोजी राज्याच्या पावसाचा जोर हळूहळू कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये बघितलं तर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल, रत्नागिरी असेल, सांगली असेल, साताराचा डोंगराळ भाग असेल, रायगड असेल, पुणेचा डोंगराळ भाग असेल, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, त्याचबरोबर बघितलं तर नाशिकचा डोंगराळ भाग असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, या भागामध्ये तुम्हाला विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. अनेक भागामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला जे आहेत विजेच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर बघितलं तर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना असेल आणि विदर्भामधील वर्धा असेल, नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल आणि चंद्रपूर असेल, या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. वादळी वाऱ्याचा जो वेग आहे तो 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाने वाऱ्याचा वेग असणार आहे. अनेक भागामध्ये जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी जे आहेत 31 मार्च, 1 एप्रिल, 2 एप्रिल, 3 एप्रिल रोजी राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे. हा पाऊस तुम्हाला विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुन्हा तुम्हाला मी जिल्ह्यांचं नाव या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये जे आहेत 31 मार्च रोजी धाराशिव, सोलापूर, बीड, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा असेल, पुणे, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबईचा भाग असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव असेल, नाशिक असेल, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला 31 मार्च रोजी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. हा पाऊस तुम्हाला सायंकाळी, रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे. सकाळपासून तुम्हाला ढगाळ वातावरणात पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघितलं तर 1 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा, त्याचबरोबर बघितलं तर पालघर असेल, ठाणे असेल, पुणे असेल, त्यानंतर मुंबई, पालघर, अहिल्यानगर, नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर, बीड असेल, जालना असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, परभणी असेल, हिंगोली, नांदेड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहेत पाऊस पाहायला मिळणार आहे. 1 एप्रिल रोजी अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत विजेच्या गडगडाटासोबत वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळणार आहे. हा पाऊस तुम्हाला सायंकाळी, रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सकाळपासूनच तुम्हाला ढगाळ वातावरण आणि सकाळपासून काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाला सुद्धा सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघितलं तर 2 एप्रिल 2025 रोजी 2 एप्रिलमध्ये या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पाऊस पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये जिल्ह्याची नावे मी तुम्हाला कन्फर्म करून देतो, ज्यामध्ये सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, रत्नागिरी, सातारा, रायगड असेल, पुणे असेल, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर, त्याचबरोबर ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली असेल, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या भागामध्ये जे आहेत तुम्हाला 2 एप्रिल 2025 रोजी तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघितलं आपण 3 एप्रिल रोजी बघितलं तर या ठिकाणी गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरचा डोंगराळ भाग या भागामध्ये मात्र तुम्हाला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघितलं तर नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, जालना, धाराशिव, बीड, सोलापूर, सांगली, साताराचा डोंगराळ भाग, सांगली असेल,
सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, पुणे असेल, पुणेचा डोंगराळ भाग असेल, अहिलानगर असेल, बीड असेल, नाशिक असेल, नाशिकचा डोंगराळ भाग असेल, जळगाव असेल, धुळे असेल आणि नंदुरबार असेल, या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. विजेच्या गडगडाटासोबत अनेक भागामध्ये तुम्हाला गारपीट पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यामध्ये तुम्हाला जे आहेत 31 मार्च, 1 एप्रिल, 2 एप्रिल, 3 एप्रिल रोजी अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या गडगडाटासोबत वादळी वाऱ्यासोबत तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासोबत गारपीट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. वाऱ्याचा जो वेग आहे तो 40 ते 50 किलोमीटर प्रति तासने या ठिकाणी वाऱ्याचा वेग असल्यामुळे या ठिकाणी अनेक भागामध्ये जे आहे ते वादळी वाऱ्यासोबत चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होईल आणि तेथील नागरिक मात्र या ठिकाणी जे आहेत या चक्रीवादळासारख्या परिस्थितीमुळे जे आहेत त्या ठिकाणी गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होईल. पाऊस सुद्धा असेल आणि विजेचे कडकडाट सुद्धा त्या पावसाबरोबर असणार आहे. त्यामुळे या येलो अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी मात्र सुरक्षित राहायचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी जर वातावरणामध्ये बदल झाला तर लगेच या ठिकाणी जे आहेत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न या जिल्ह्यातील नागरिकांनी करायचा आहे. तर अशा प्रकारे बघितलं राज्यामध्ये 31 मार्च, 1 एप्रिल, 2 एप्रिल आणि 3 एप्रिल रोजी अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.